नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत 22 ऑगस्ट 2025 रोजी नांदूर नाका येथे किरकोळ वादातून संशयित आरोपी उद्धव निमसे यांच्या साथीदारांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड, चाकूसारखे हत्यार घेऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राहुल संजय धोत्रे व त्यांच्या साथीदारांना बेदम मारहाण केली होती। त्यात राहुल धोत्रे हा युवक गंभीर जखमी झाला होता। त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। मारहाण करणाऱ्यापैकी अनेकांना अटक करण्यात आली। हल्ला करणाऱ्यापैकी गायकवाड बंधू भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड वय 23, हेमराज रवींद्र गायकवाड वय 24 हे दोघे फरार झाले होते। त्यांचा शोध सुरू होता। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमित हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, देवळाली कॅम्प, नाशिक येथून भूपेश व हेमराज या दोघा गायकवाड बंधूंना नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने जेरबंद करत पुढील तपास कामे आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनीता कवडे यांनी केली। एकेबी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक। अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर।